ऑनलाईन फार्मसीला विरोध करत देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज संप पुकारला। यामध्ये ठाण्यातले 5000 औषध विक्रेते सहभागी होणार आहेत। ई फार्मसीसाठी औषध विक्रेत्यांना सरकार दरबारी नोंदणी करावी लागणार असून औषधांच्या किमतीची 1% रक्कम सरकारला जाणार आहे। त्याचा फटका ग्राहकांना बसेल। तसंच झोपेच्या गोळ्या, ड्रग्ज आणि गर्भपाताची औषधं सुद्धा सगळ्यांना सहज उपलब्ध होण्याचा धोका आहे। ऑनलाईन फार्मसीमुळे नवीन पिढीला नशेची औषधं सर्रास उपलब्ध होऊन जातील व ई पोर्टलमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना औषधं मिळण्यात खूप त्रास होणार आहे आणि मग ज्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आम्हाला अपलोड करावे लागणार आहे आणि अशा प्रिस्क्रिप्शनवरती मग ते कुठल्या पॅथीचा डॉक्टर आहे त्या ई पोर्टलवरती टाकून नंतर मग जर पेशंटची गैरसोय होणार आहे त्यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे। येत्या काही तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होत आहे, तर राज्यातील 2 ते 3 जून दरम्यान पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। केरळमध्ये पाऊस येण्यासाठीचं पूरक वातावरण तयार झालेलं आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती पाहता आजच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। पुढील 24 तासांमध्ये दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप बेटं तसंच केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडी अशा सर्व भागांमध्ये मान्सूनची वाटचाल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला है। तीनों क्राइटेरिया लगभग मिल रही है और अच्छी बारिश हो रही है। हम उम्मीद करते हैं और ये क्राइटेरिया जब सेकेंड डे भी फुलफिल होती है तो हम ऑनसेट डिक्लेयर करते हैं। उम्मीद ये है कि कल हम ऑनसेट जो है केरला पे होगा। विदर्भामधल्या काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। वर्ध्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला, तसंच विजेचा कडकडाटही सुरू आहे। अनेक भागांमधला वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय, तर नागपूरमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झालेली आहे। मुंबईतही पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या आहेत। तिकडे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या। कोकणामध्ये पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। सिंधुदुर्गातील कुडाळ, कणकवली, वैभववाडी, औरस सारख्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडलाय। इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं अनेक गावांना फटका बसलाय। रात्री झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेली असून मोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत, त्यामुळे वीज पुरवठा बाधित झालाय। वादळी पावसाचा सर्वात जास्त फटका राळेगाव, नेर, वणी आणि मोरगाव या गावांना बसलाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे। 11 वाजता विभागवार निकाल जाहीर केले जातील, तर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे। काही दिवसांपासून सोशल मीडियावरती निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती। अखेर राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आल्यानं या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे। इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड म्हणजेच ICSEच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे। काल ICSEच्या 10वीच्या निकालामध्ये पुण्याची मुस्कान अब्दुल्ला पठाण अव्वल ठरली आहे, तर मुंबईतला फरझान भरूचा 99.2% दुसऱ्या स्थानावरती आहे। 12वीच्या निकालामध्ये मुंबईची रशिता धारीवाल देशामध्ये दुसरी आली आहे। पुण्यातल्या हचिंग्स हायस्कूलमध्ये शिकणारी मुस्कान आणि बंगळुरूच्या सेंट पॉल इंग्लिश स्कूलमधील अश्विनराव या दोघांनाही 99.4% गुण मिळाल्यानं त्यांना संयुक्तपणे पहिला क्रमांक देण्यात आला आहे। राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा आज राजभवनावरतीच्या दिशेने रवाना होणार आहे। दरम्यान काल राजू शेट्टींच्या यात्रेमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता। दरम्यान आज लालबागवरून निघणाऱ्या मोर्चामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या आत्मक्लेश यात्रेमध्ये राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याला चक्कर आली होती। उष्णतेमुळे ही चक्कर आल्याचं समजतंय। सौरभला माटुंग्यातील 5 गार्डनमध्ये सलाईन लावण्यात आलाय। राज्यात आत्मक्लेश यात्रा, संघर्ष यात्रा आणि शेतकरी संपाची तयारी सुरू असताना सरकारकडून संवाद यात्रा काढण्यात येते हे दुर्दैवी असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी ठेवायची असा सवाल त्यांनी केलाय। नागपूरहून मुंबई जवळ आली पाहिजे हा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असला तरी त्यासाठी शेतकरी उद्ध्वस्त व्हायला नको अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। संपकरी शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांना चर्चा करायची असेल तर त्यांनी थेट पुणतांब्यामध्ये येऊन चर्चा करावी अशी मागणी संपकरी शेतकऱ्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदारांमार्फत शेतकऱ्यांना मुंबईमध्ये येऊन चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र हा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावून लावला। शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरती पुणतांब्यामध्ये धरणं आंदोलन सुरू झालंय।
25 तारखेपासून शेतकरी इथं आंदोलन करतायत। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा, शेतमालाला हमीभाव द्या, तसंच अन्य काही मागण्या या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत। त्यासाठी शेतकरी 1 जून पासून संपावरती जाणार आहे। तिकडे भाजपच्या संवाद यात्रेमध्ये भाजप आमदार अतुल सावे यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आमचं ऐकायचं नसेल तर निघून जा अशा तिखट शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काढलेल्या संवाद यात्रेमध्ये जर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्या चुकलं काय असा सवाल उपस्थित होत आहे। औरंगाबादमधील पैठणमध्ये संवाद यात्रेदरम्यान शेतकऱ्यांनी अनुदानाबाबत विचारलं असता आमदार अतुल सावे चांगले संतापले। भाकड जनावरं सरकारच्या दावणीला बांधायची का असा सवाल शेतकऱ्यांनी विचारायला सुरुवात केलेली आहे। त्यामागचं कारण म्हणजे जनावरांच्या खरेदी विक्री संदर्भात सरकारनं जारी केलेली एक नवीन नियमावली। नव्या नियमानुसार यापुढे जे स्वतःला शेतकरी सिद्ध करू शकतील तेच जनावरांची खरेदी विक्री करू शकणार आहेत। तसंच जनावरांचा व्यवहार हा फक्त शेती कामांच्या उद्देशासाठीच असेल असं प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांना लिहून द्यावं लागणार आहे। याशिवाय जनावरांच्या व्यवहारासंदर्भात सरकारनं अनेक निर्बंध लादलेले आहेत। नरेंद्र मोदींनी स्वयंघोषित गोरक्षकांना वचक बसावी म्हणून अशा गोरक्षकांना धारेवरती धरलं होतं, तरीही या गोरक्षकांचा उन्माद काही थांबायला तयार नाहीये। कारण वाशिममधल्या शिरपूरमध्ये 3 व्यापाऱ्यांवरती गोमांस विकत असल्याचा आरोप करून गोरक्षकांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे। वाशिममधल्या राजुरा तालुक्यामध्ये 26 मे रोजी ही घटना घडली आहे। 3 व्यापारी गावामध्ये गोमांस विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तथाकथित 9 गोरक्षकांनी या व्यापाऱ्याला मारहाण केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे। आमचं सरकार एसीमध्ये बसून निर्णय घेणारं नसून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन निर्णय घेणारा आहे। ज्यांनी राज्यामध्ये अनेक वर्ष राज्य केलं तेच आता संघर्ष करतायत। जनता मात्र आमच्या सोबत आहे। राज्यातील प्रत्येकाला घर देण्याचं काम भाजप सरकारनं हाती घेतलंय, ते लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। ते कोल्हापुरात गारगोटी इथं आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते। तुमच्याकरता काम करू असं म्हणत आम्ही कधीच बेईमानी करणार नाही, तसंच सदैव तुमचं सेवक म्हणून काम करत राहू असं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं। शेतकऱ्यांचा खोटा कळवळा दाखवत असलेल्या विरोधकांनी आत्मक्लेश आणि संघर्ष यात्रा काढून आपली ऊर्जा फुकट घालवत आहे। यापेक्षा त्यांनी स्वतःची ताकद नकारार्थी वापरण्याऐवजी जलयुक्तची सकारात्मक कामं करावीत, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि गावांना होईल असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आणि राजू शेट्टींना मारलाय। ते कराड येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते। गोंधळी परंपरेसाठी कुख्यात अकोला महानगरपालिकेच्या सभेमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे। करवाढीच्या मुद्द्यावरून गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या 2 आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाला महापौरांनी 1 दिवसासाठी निलंबित केलंय। यानंतर सभागृहामध्ये खुर्च्या आणि माईकची प्रचंड फेकाफेक करण्यात आली। निलंबित 3ही नगरसेवकांना पोलिसांनी सभागृहाबाहेर काढलंय। नंदुरबारच्या लोकसभा खासदार हिना गावित यांना दुसऱ्यांदा सांसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। देशातील विविध विषयांवरती संसदेमध्ये उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सर्वाधिक सहभाग आणि खासदार निधीचा योग्य वापर या कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आलाय। हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला खासदार ठरल्या आहेत। गायक अभिजित भट्टाचार्याचं ट्विटर अकाउंट पुन्हा एकदा सस्पेंड करण्यात आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी महिलांवरती आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे अभिजितचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं, परंतु 7 दिवसांनंतर त्याचं अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आलं होतं। अभिजितनं नवीन अकाउंटवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यानं वंदे मातरम म्हणत व्हिडिओची सुरुवात केली होती। अभिजितनं पुढे आपला आवाज दाबला जातोय आणि आपल्या नावानं फेक अकाउंट बनवून बदनाम केलं जात असल्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय अशी तक्रार केली आहे।